नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 21 मे 2026. आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज सांगणार आहे. महाराष्ट्रात आज म्हणजे 21 मे 22-23 दरम्यान तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. मग ते सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा एक अवकाळी म्हणजे ह्या 2-3 दिवसामध्ये असणार आहे, म्हणून हे लक्षात यायचं. पण त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर 28, 29, 30 दरम्यान परत एक अवकाळी पाऊस येणार आहे. आपण ते सगळीकडे नाही, भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपातच असणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता पेरणीचे दिवस जवळ आले, तुम्ही शेतीचे कामं करून घ्या, कारण की राज्यामध्ये 7 जूनला म्हणजे यावर्षी त्या टायमाला पाऊस येण्याची शक्यता आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. माझा 7 जून पर्यंत राज्यामध्ये पाऊस येण्याची शक्यता आहे, म्हणजे मोसमी पाऊस येऊ शकतो, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. पण राज्यात मात्र मोसमी पाऊस येईल तेव्हा येईल, 7 तारखेला येईल, 7 जूनला येईल, पण त्या अगोदर मात्र 30 मेच्या दरम्यान म्हणजे राज्यामध्ये दररोज पूर्व मोसमी पाऊस गेल्या वर्षी जसा पडला तसाच पडणार आहे, म्हणून त्या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त आहे, म्हणून तुम्ही काय करा, विजेपासून स्वतःची काळजी घ्या. त्याच्यानंतर आपली जनावरे झाडाखाली बांधू नका. राज्यामध्ये असा काही काही भागात पाऊस पडेल, शेतामध्ये पाणी साचल, शेतातून वड्या नाल्याला पाणी देखील येईल, म्हणून हे देखील अंदाज लक्षायचा. काही ठिकाणी पाणी साचल, काही मध्ये पेंडवालता पडन, कुठे रिमझिम पडन, काही ठिकाणी चांदण्या साचल्यासारखा पडन, काही ठिकाणी वड्याला पाणी देखील येईल, कुठं शेतातलं पाणी पुढे ढकलं. पण हे पाऊस मात्र गेल्या वर्षी जसा झाला तीच कॉपी मात्र यावर्षी होणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. संत्र्याचे जे बगीचेवाले त्यांना तुम्ही ताण कसा द्यायचा तुम्ही तुमचं ठरवा, कारण की गेल्या वर्षी जसं पाऊस आहे तसाच आता देखील 30 मेच्या दरम्यान येणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. आज देखील विदर्भामध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, नांदेड, परभणी, जालना, बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर, सातारा, सांगली ह्या पट्ट्यामध्ये आज देखील रात्रीच्या विजेच्या कडकडासह म्हणजे बऱ्याच ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी बऱ्याच 10-20 गावामध्ये अवकाळी पावसाची हजेरी लागलेली दिसत, म्हणून हे लक्षात यायचं. उद्या देखील अशीच परिस्थिती राहणार आहे. उत्तर महाराष्ट्रात देखील आज मध्ये नाशिक झालं, नंदुरबार, धुळे जिल्ह्यात देखील आज देखील बऱ्याच ठिकाणी आज देखील दुपारनंतर तिकडे पावसाच्या सरी दिसतील, म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. हे पाऊस मात्र खूप जास्त प्रमाणावर नाही, पण 25-27 मे पर्यंत पाऊस पडणार आहे. मात्र ते मात्र राज्यामध्ये ठिकठिकाणी दररोज वेगवेगळ्या भागात 2-2 दिवस वेगवेगळ्या भागात मुक्काम करत करत ते पाऊस पडणार आहे, आणि शेतकऱ्यांना मशागतीचे कामे करण्यासाठी चांगलं राहणार आहे. आणि जर ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडला तर एकदा तणाचा उल्पा देखील निघतं, म्हणून शेतकऱ्यासाठी मशागतीसाठी पाऊस चांगला राहणार आहे. ऊस शेतकऱ्याला ज्यांना पाणी कमी पडायला त्यांच्यासाठी चांगला राहणार आहे. ज्यांना हळद लागवड करायची त्यांच्यासाठी चांगला राहणार आहे. सिल्लोड भागातले